प्रभू परमेश्वराची स्तुती असो। या आज आपण पुन्हा एकदा एका नवीन अशा विचारासंगती देवाच्या प्रार्थनेमध्ये जाऊया आणि देवाचा संदेश आज आपल्यासाठी काय आहे तो आपण या ठिकाणी ऐकूया। आजच्या मननासाठी मी स्तोत्रसंहिता याचा 66वा अध्याय आणि 18वे वचन निवडलेलं आहे। साम्स 66 and verse 18 ते अशा प्रकारे म्हणतं की माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता। 18वं वचन परत एकदा मी वाचत आहे। माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता। आणि हे जर वचन आम्ही किंग जेम्स वर्जन मध्ये जर वाचलं तर ते अशा प्रकारे आहे, इफ आय रिगार्ड इनिक्विटी इन माय हार्ट द लॉर्ड विल नॉट हिअर मी। खूप महत्त्वाचं प्रश्न आहे। न्यू अमेरिकन स्टँडर्ड व्हर्जन बायबलमध्ये हेच वचन, इफ आय रिगार्ड विकेडनेस इन माय हार्ट द लॉर्ड विल नॉट हिअर। सुंदर अशा वचनानं आज आपण आशीर्वादित होऊया। आम्ही बऱ्याच वेळेस प्रार्थना करत असतो। ख्रिश्चन धर्माचा हा एक अविभाज्य असा भाग आहे। मी मागच्या वेळेस पण सांगितलं की प्रार्थना हा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती करतोच, पण काय प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती हा पाप विरहित आहे का आणि त्याच्या मनामध्ये पाप आहे का आणि तो प्रार्थना करत आहे का, हा मोठा प्रश्न आहे। काय त्या ख्रिश्चन व्यक्तीनं पापाचे पालन पोषण आपल्या मनामध्ये केलेले आहे का, आणि मग त्याची अशी जर स्थिती असेल, त्यानं जर पापाचे पालन पोषण केलं असेल आपल्या मनामध्ये आणि त्याचे जे पापाचं पालन पोषण करणाऱ्याचे जर त्याचे जे उच्चार, त्याची जी प्रार्थना आहे, ती प्रार्थना कोणतंच कार्य करू शकत नाही। ती प्रार्थना ओघळणाऱ्या अश्रूप्रमाणे ती कार्य करू शकत नाही। असे कसे घडते की आपण दुर्बल माणसे एवढ्या उदात्त, एवढ्या कठीण प्रार्थनेसारख्या कामात गुंतून राहू शकतो। आम्ही प्रार्थनेसारख्या अत्यंत पवित्र कार्यामध्ये राहतो, ज्यासाठी मन आणि आत्म्याची सर्व शक्तींचा उपयोग करावा लागतो। प्रार्थना अशी करावी लागते की सर्व आत्मा, सर्व मन, मनातले सर्व गोष्टी शक्तीनिशी आपण प्रार्थना करत असतो। आपल्यासारख्या दुर्बलांना मदत करणारा आत्मा आहे, म्हणून आपण ही प्रार्थना करतो। ही प्रार्थना जी आपण करत असतो, आपण खूप दुर्बल आहोत आणि खूप घायाळ असे आहोत, खूप व्यथित असे आहोत, आणि जेव्हा आम्ही ती प्रार्थना करतो त्यावेळेस आपल्याला पवित्र आत्मा आपल्या दुर्बलतेमध्ये आपल्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आपल्याला मदत करत असतो। परंतु प्रियजनांनो, ज्या हृदयात पापाची प्रीती राज्य करते, ज्या हृदयामध्ये पापाची प्रीती राज्य करते, त्या हृदयाच्या खोलीतून प्रार्थनेचा आवाज ऐकू येईल काय? आम्ही सर्व प्रकारे प्रार्थना करतो, सर्व प्रकारेच्या प्रसंगी प्रार्थना करतो, परंतु या प्रार्थनेच्या दरम्यान जर आमच्या हृदयात पापाबद्दल प्रीती असेल, पापाबद्दल आपुलकी असेल, आमच्या हृदयामध्ये, मनामध्ये पाप ठेवला असेल, आमच्या मनामध्ये दुष्कर्मांचा विचार असेल, तर त्या खोलीतून, त्या हृदयाच्या खोल दरीतून केलेली प्रार्थना देवापर्यंत ऐकवली जाईल काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये ती प्रार्थना परमेश्वरापर्यंत घेऊन जाण्यासाठी किंवा त्या प्रार्थनेचा आवाज परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी ती प्रार्थना कार्य करेल काय? जो मनुष्य आपल्या अंतःकरणामध्ये अधर्म मानतो, तो देवाजवळ पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करू शकत नाही, आणि त्याची प्रार्थना ही विश्वासाची प्रार्थना असू शकत नाही। जर त्याच्या मनामध्ये अत्यंत कठोर अशा गोष्टी लपलेल्या असतील, अत्यंत कठोर अशा गोष्टीने त्याच्या मनामध्ये कार्य केलेलं असेल, घर केलेलं असेल, तर त्याच्या त्या प्रार्थना प्रियजनांनो ऐकल्या जाऊ शकत नाही। बऱ्याच वेळेस आमच्या प्रार्थना ऐकल्या जाऊ शकत नाहीत। आमच्या हृदयात कुठंतरी खोलवरती आमच्या पापाने घर केलेलं आहे, त्या पापावरती आमची प्रीती आहे, ते आम्हाला न सोडता येणारं पाप आहे, कारण त्या पाप आम्हाला खूप आवडतं, त्या पापामध्ये आम्ही गुंतलेलो आहोत, त्या पापावरती आमची प्रीती आहे, आणि म्हणून ती प्रार्थनेचा आवाज परमेश्वरापर्यंत जाऊ शकत नाही, किंवा जो पवित्र आत्मा आमच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचवतो, त्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचवण्याचं कार्य पवित्र आत्मा करू शकत नाही।
जोपर्यंत आम्ही पवित्र शास्त्राच्या नियमांचा काळजीपूर्वक अभ्यास करत नाही, देवाला काय गोष्ट आवडते, देवाला कोणती गोष्ट आवडत नाही, हे जोपर्यंत आपण शास्त्रामधून, पवित्र शास्त्रामधून काळजीपूर्वकपणे तपासत नाही, तोपर्यंत आपले हृदय आपल्याला दोषी ठरवत नाही. आम्ही प्रार्थना सहजासहजी का करतो माहित आहे काय? आमच्या मनामध्ये पाप असून सुद्धा, देवाला न आवडणारी गोष्ट असून सुद्धा, देवाच्या आज्ञा मोडलेल्या गोष्टी असून सुद्धा आम्ही प्रार्थना का सहजरित्या करतो माहित आहे का? कारण आम्ही बायबल वाचलेलं नाही. आम्ही बायबल एका बाजूला वाचत नाही आणि दुसऱ्या बाजूला आम्ही प्रार्थना करतो आणि त्या प्रार्थना आमच्या ऐकल्या जात नाहीत. पण जेव्हा आम्ही बायबल वाचू, जेव्हा आपल्याला समजेल आपले पाप आपण निघून काढून टाकले पाहिजेत, आणि तेव्हाच माझ्या प्रार्थना ऐकल्या जातील, ही गोष्ट ज्यावेळेस आम्हाला पवित्र शास्त्रातून समजेल, त्यावेळेसची प्रार्थना, जेव्हा आम्ही आमचं हृदय साफ केलेलं असेल, आमच्या दुष्कर्मांचा तिरस्कार केलेला असेल, आम्हाला आवडणारं पाप आमच्या मनातून दूर केलेलं असेल, तेव्हा त्याची जाणीव होईल, तेव्हा आपल्याला दोषी ठरवेल आणि त्या दोषीपणात आम्ही प्रार्थना करणार नाही, तर निर्मळपणात प्रार्थना करण्यासाठी या सर्व दुष्कर्मांचा आम्ही त्याग करू आणि मग देवाजवळ प्रार्थना करू, तर ती प्रार्थना देवाजवळ नक्कीच ऐकली जाईल. आम्ही तेव्हाच देवावर विश्वास ठेवू शकतो जेव्हा आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो. नुसत्या प्रार्थना होत असतील तर त्या पवित्र शास्त्राला धरून नाहीत, कारण देवाची माणसाला जर स्वतःच्या पापांची, स्वतःच्या कमीपणाची ओळख पाहिजे असेल, तर आम्ही पवित्र शास्त्र वाचलं पाहिजे आणि त्यातून आपले दुष्कर्म आम्ही समजून घेतले पाहिजे, ते आम्ही सोडून दिले पाहिजे. प्रार्थना करत असताना आत्मा पापाच्या ज्या आवडी आहेत, त्या आवडीच्या प्रार्थनेला पवित्र आत्मा कधीच प्रेरणा देत नाही, किंवा त्या प्रार्थनेला पवित्र आत्मा विश्वासाची पंख देत नाही. परंतु प्रियजनांनो, अशा ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, ज्यावेळेस हे भक्तगण अशा प्रकारच्या प्रार्थना करतात, अशा दुष्कर्मांना संगती घेऊन आम्ही प्रार्थना करतो, अशांच्या प्रार्थनेला जीवनाची चमक नसते प्रियजनांनो. अशांची प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचली जात नाही प्रियजनांनो. अशा प्रकारच्या प्रार्थनांद्वारे आपल्यासाठी स्वर्ग कधीच उघडला जाऊ शकत नाही. अशा प्रार्थनांच्या साठी स्वर्गाचे दरवाजे उघडले जाऊ शकत नाही. जेव्हा दुष्कर्माचा विचार माझ्या मनात आहे आणि मग मी प्रार्थना करतो, त्यावेळेस प्रभू माझी प्रार्थना ऐकणार नाही, कारण वचन मी स्पष्ट वाचलेलं आहे आणि ते असं म्हणतं, माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. माझ्या मनात दुष्कर्माचा विचार जर आहे तर परमेश्वर माझी प्रार्थना ऐकणार नाही. मला न धुतलेल्या हाताने देवांना बलिदान देण्याची भीती वाटते, एक म्हणत होता. तो म्हणता की मला न धुतलेल्या हाताने देवाला बलिदान देण्याची भीती वाटते. माझं जर मी हात धुतलेले नाहीत, मी जर स्वच्छ केलेला नाही, मी जर स्वच्छ नाही, तर मी देवाला जेव्हा बलिदान देतो ते करायला मला भीती वाटते. त्याचप्रमाणे परमेश्वर प्रियजनांनो, रक्त आणि संघर्षाने आणि पापाने दुष्कर्माने माखलेली माझी प्रार्थना सादर करणे देव आम्हाला शोभनीय नाही, आम्हाला ती शोभत नाही. जेव्हा आमची प्रार्थना रक्ताने माखलेली आहे, दुष्कर्माने माखलेली आहे, आमच्या मनात दुष्कर्मांचा संघर्ष आहे, न आवडणारे, देवाला न आवडणारे पाप आम्ही मनात जपून ठेवलेले आहे, आणि ही प्रार्थना आम्हासाठी शोभनीय नाही किंवा ती आम्हाला शोभत नाही. आम्ही जितक्या वेळा देवाच्या सानिध्यात आमच्या किंवा पलंगावर पडलेलो असतो, आम्ही झोपलेलो असतो, किंवा त्याच्या प्रार्थनेच्या वेळेमध्ये त्याच्या प्रार्थनेच्या घरात, मंदिरात येतो, तितक्या वेळा आमची जी क्रूरता आहे, आमचा जो अभिमान आहे, आमचा जी स्वार्थ आहे, आमची जी विनयशीलता आहे आणि निर्दयपणाच्या विचाराने आणि कृत्यांचं पश्चाताप न करता आम्ही जेव्हा प्रार्थना करतो, मंदिरामध्ये जातो, त्या प्रार्थना ऐकल्या जाणं शक्य नाही. आपले हात आम्ही न धुतले, आमचं अंतःकरण आम्ही जर नाही धुतलं, तर आमचे आत्मे, आमच्या प्रार्थना पापाच्या डागाने डागळलेल्या आहेत, पापाच्या डागाने त्या विटाळलेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करत असताना लक्षात ठेवलं पाहिजे की माझ्यामध्ये दुष्कर्माचा विचार आहे काय, मी पश्चाताप न करता प्रार्थना करत आहे काय, आणि माझ्या प्रार्थनेला जर सौंदर्य आणायचं असेल, माझी प्रार्थना जर शुद्ध असायला पाहिजे, तर मी क्षमाशील, शांत, शुद्ध व
दुष्कर्म विरहित असा असणं गरजेचं आहे. आणि तेव्हाच माझ्या प्रार्थना परमेश्वराजवळ त्या ऐकल्या जातील, त्या प्रार्थना प्रभूजवळ पोहोचल्या जातील. मी ज्यावेळेस खऱ्या मनानं आणि प्रार्थनेच्या सौंदर्यानं आणि पवित्रतेच्या सौंदर्यानं परमेश्वराची उपासना करेन, त्यावेळेस माझी प्रार्थना ऐकली जाईल. प्रियजनांनो, या ठिकाणी असं म्हणण्यात आलेलं आहे, जो ख्रिस्ताचे नाव घेईल त्याने त्याची पावले अधर्मापासून दूर ठेवली पाहिजे, दूर राहतील याची काळजी घेतली पाहिजे. जो नीट प्रार्थना करतो त्याने गुडघे टेकण्यापूर्वी आपले हृदय चाळले पाहिजे, नाहीतर तो मूर्खाप्रमाणे देवासमोर जात आहे हे त्याने समजून घ्यावं. त्याने प्रथम भीत व थरथर कापत आणि आदरपूर्वक लक्ष देऊन देवाच्या भयानक उपस्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे. अगोदर आम्ही समजून घेतलं पाहिजे की आम्ही प्रार्थनेला जात असताना देवाच्या अत्यंत भयंकर अशा पवित्र अशा दयास्थानाजवळ आम्ही जात आहोत. आम्ही त्याचा किती आदर केला पाहिजे, किती थरथर कापत आणि किती दुष्कर्मांचा त्याग करून आम्ही देवाच्या मंदिरात किंवा देवाच्या जवळ प्रार्थना करण्यासाठी गेलं पाहिजे. जो हात आम्ही देवाजवळ जोडणार आहे प्रार्थनेकरता, तो हात, ते दोन्ही हात आमचे पवित्र असणं गरजेचं आहे जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, यासाठी की देवाने आमच्या प्रार्थनांचा सन्मान करावा, आमच्या देवाने आमच्या प्रार्थनेचा सन्मान करावा, यासाठी आमचे हात अत्यंत स्वच्छ पाहिजे. आम्ही दुष्कर्मांचा विचार आमच्या मनात नाही आला पाहिजे, तेव्हा प्रभू माझी प्रार्थना ऐकेल असं म्हणण्यात आलेलं आहे. प्रियजनांनो, या ठिकाणी मिनिस्टर्स प्रेयर अनहर्ड इफ दे रिगार्ड इनिक्विटी. एलन व्हाईट यांच्या लेखनामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की पास्टरल मिनिस्ट्री पेज नंबर 23 यावरती परमेश्वर एलन व्हाईट असे म्हणतात, गॉड हॅज चोजन अस आउट ऑफ द वर्ल्ड दॅट वी माइट बी peculiar and holy people, who give himself for us that he might redeem us from all iniquity and purify unto himself a peculiar people, zealous of God's workers must be men of prayer, diligent students of the scriptures, hungering and thirsting after righteousness, that they may be a light and strength to others. Our God is a glorious God, and He requires that we worship Him in spirit and in the truth. In the beauty of holiness, the psalmist says, if I regard iniquity in my heart, the Lord will not hear me. As workers, we must take heed to our ways. If psalmist could not be heard if he regard iniquity in his heart, how can the prayers of ministers, prayers of the people be heard if iniquity in regard among them? There are dangers to which we are continuously exposed. It is a Satan's studied plan to make the workers weak in prayer, weak in power, and weak in influence before the world, because of the defects in their characters, defects which in no way harmonize with the truth. The Review and Herald, November 10, 1885. प्रियजनांनो, या ठिकाणी मिसेस एलन व्हाईट म्हणते की देवाने आम्हाला जगातून अशासाठी निवडलेले आहे की आम्ही एक विलक्षण आणि पवित्र लोक असले पाहिजे. त्याने स्वतःला आमच्यासाठी दिले आहे जेणेकरून आम्हाला सर्व अधर्मातून सोडवावे आणि त्याच्यासाठी एक विलक्षण आणि शुद्ध असे लोक आम्ही त्याच्या चांगल्या कामासाठी आवेशी असायला पाहिजे. देवाचे कामगार किंवा देवाचे लोक प्रार्थना करणारे शास्त्राचे परिश्रमशील विद्यार्थी असले पाहिजेत. त्यांना नेहमी धार्मिकतेची भूक व तहान लागलेली असली पाहिजे, यासाठी की ते इतरांच्यासाठी प्रकाश आणि इतरांच्यासाठी शक्ती होती. आमचा देव ईर्ष्यावान देव आहे आणि त्याला आपण आत्म्याने आणि सत्याने पवित्रतेच्या सौंदर्याने त्याची उपासना करू असे लोक पाहिजे आहेत. स्तोत्रकर्ता म्हणतो, जर मी माझ्या अंतःकरणात अधर्माचा विचार केला तर माझे परमेश्वर माझे न ऐको. प्रियजनांनो, या गोष्टीकडे आम्ही
काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. देवाचे लोक म्हणून आपण आपल्या मार्गाकडे लक्ष दिलं पाहिजे. जर स्तोत्रकर्त्याला त्याच्या अंतःकरणातील अधर्मामुळे त्याची प्रार्थना ऐकली जाऊ शकत नाही, तर मग आपल्या अंतःकरणात अधर्म असताना आपल्या प्रार्थना कशा ऐकल्या जातील? तो परमेश्वर आमची प्रार्थना कशा प्रकारे ऐकल? जर आम्ही दुष्कर्मासहित पापासहित देवाजवळ प्रार्थना करत असू तर आमच्या प्रार्थनेचा सन्मान परमेश्वर करणार नाही. अशी काही गोष्टी आहेत, असे काही धोके आहेत ज्यांना आपण सतत तोंड देत असतो. प्रियजनांनो, ते सर्व जे धोके आहेत, प्रार्थनेपासून अडवणारे धोके आहेत, ते सर्व उपासकांना प्रार्थनेत कमकुवत बनवण्याची सैतानाची अभ्यासलेली योजना आहे. जेव्हा आम्ही परमेश्वर सैतानाने याच्यावर खूप मोठा स्टडी केलेला आहे की देवाजवळ लोक जावेत, परंतु दुष्कर्म घेऊन ते देवाजवळ जावेत, म्हणजे देव त्यांचा तिरस्कार करेल, देव त्यांची प्रार्थना ऐकणार नाही आणि हे देवावरती निराश होतील. म्हणून प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की ज्यावेळेस आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, त्यावेळेस आमच्या दुष्कर्मामुळे आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, ना की देव आमच्या प्रार्थना ऐकत नाही असं नाही. कारण की दावीद राजा या ठिकाणी म्हणतो की मी जर दुष्कर्म मानात जपले तर देव माझं न ऐकू. पण सैतान अशा प्रकारे एकदम अभ्यासपूर्वक माणसांचा अभ्यास करून त्यांना आहे त्या पश्चाताप न करता आहे त्या स्थितीमध्ये देवाजवळ प्रार्थना करावयास उत्सुक करतो, म्हणजे देव त्यांची प्रार्थना ऐकणार नाही आणि हे देवावरती निराश असे होतील. जेणेकरून प्रार्थना करणारे लोक शक्तीहीन होतील आणि त्यांचा प्रभाव इतरांच्यावर पडणार नाही. मग आम्ही ज्यावेळेस आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही त्यावेळेस आमचा प्रभाव इतरांच्यावरती सुद्धा पडत नाही. कारण आम्ही प्रार्थना पण करतो आणि दुष्कर्म पण आपल्या जीवनामध्ये आहे. आमचा प्रभाव इतरांच्यावरती काय पडणार आहे? माझ्या प्रियजनांनो, आपण प्रार्थना करत असताना दुष्कर्मापासून दूर राहून प्रार्थना करूया, म्हणजे परमेश्वर माझी प्रार्थना ऐकेल. देव करो, देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो आणि देवाची प्रीती तुमच्यावरती सदैव असो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. परमेश्वर तुमची काळजी घ्या. धन्यवाद.